सातत्यानं बरसणाऱ्या पावसामुळे पुण्यातील शिवनेरी किल्ला दाट धुक्यात हरवला आहे। हिरवाईनं नटलेला परिसर आणि ढगांनी वेढलेला किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। मुसळधार पावसामुळे शिवनेरीचं सौंदर्य आणखी खुललं असून धुक्यामध्ये लपलेला हा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली। इतिहासाची साक्ष देणारा शिवनेरी आणि निसर्गाचं मनमोहक रूप यांचा अनोखा संगम सध्या पर्यटकांना अनुभवायला मिळतो। सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये वसलेलं विदर्भाचं नंदनवन अर्थात चिखलदरा सध्या पावसामुळे निसर्ग सौंदर्यानं खुलून निघालेलं आहे। जोरदार पावसानंतर सातपुड्याची हिरवाई अधिकच बहरलेली आहे। चिखलदऱ्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। त्यातच भीमकुंड धबधबाही प्रवाहित झालेला आहे। पेसाळत कोसळणाऱ्या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक भीमकुंड परिसरामध्ये मोठी गर्दी करतात। त्यामुळे चिखलदऱ्याचा निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा अविस्मरणीय नजारा सध्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो। अशाच प्रकारे वीकेंडच्या सुट्टीमुळे जुन्नरमधील नाणेघाट सुद्धा पर्यटकांनी फुललेला आहे। सकाळपासूनच पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सततचा पाऊस आणि पांढऱ्या शुभ्र धुक्याची धुलई यामुळे नाणेघाटाचं निसर्ग सौंदर्य आणखी खुललेलं आहे। हिरवाईनं नटलेल्या डोंगर रांगा आणि पावसाच्या सरी पर्यटकांना आकर्षित करतायत। प्राचीन व्यापारी मार्ग आणि इतिहासाची साक्ष देणारा नाणेघाट सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे।